असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. नंतर हिरणाक्ष प्राप्त झाला. हिरणाक्षने अंधकाला पुत्र म्हणून दिलं. पुत्र म्हणून दिल्याच्या नंतर हिरणाक्ष रडू लागला की मला आंधळा पुत्र भगवान परमात्म्याने दिला. आंधळा पुत्र दिला म्हणून भगवान परमात्मा रडू लागला. आंधळा युवराज म्हणून त्याला हिणवू लागले. तेव्हा ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्याच्या नंतर त्याला दोन्ही डोळे प्राप्त झाले. प्राप्त झाल्याचं राजवैभव प्राप्त झालं. सगळ्या गोष्टी अंधक राजाला प्राप्त झाल्या. तदनंतर अंधक राजा सुद्धा फार हाकार माजवला होता. त्याने सुद्धा त्याचा देखील उद्धार भगवान परमात्म्याने केलेला आहे. आता पुढे बाणासुराची कथा आली, गजासुराची कथा आली, शिवजींच्या 5 अवताराची कथा आलेली आहे. वंदे महानंदा मनंत लीन महेश्वर सर्व भीमू महात्पंद्य गौरी प्रिय कार्तिक विघ्नराज समुद्रभ्य शंकरा दिवे ममः. शंकराची कथा त्या ठिकाणी 5 अवताराची कथा आलेली आहे. शंकराचे 5 अवतार शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेले आहे. त्यामध्ये सनत कुमार कल्प पहिल्या क्रमांकाचा अवतार आहे भगवान परमात्म्याचा. त्याच्या खालचे अवतार आहेत श्वेतलोहीन रक्त पितवास विश्वरूप सद्दिजात वामदेव तत्पुरुष आणि विश्वरूप. हे भगवान परमात्म्याचे अवतार आहेत. शिवजींच्या 8 प्रकारच्या मूर्ती या भगवान परमात्म्याच्या पूजला जातात. त्यामध्ये भव रुद्र उग्र भीम पशुपती ईशान आणि महादेव या 7 प्रकारच्या भगवान परमात्म्याच्या 8 प्रकारच्या भगवान परमात्म्याच्या मूर्तीला मान आहे. मुजऱ्यामध्ये मान आहे. पशुपतीनाथाची आपल्याला आख्यायिका माहीत आहे. केदारनाथ वरनं भगवान परमात्मा निघाला होता. धावत भीमाने शेपूट धरली होती. अर्धशीळ केदारनाथ मध्ये राहिलं होतं आणि अर्धशीळ पशुपतीनाथ मध्ये गेलं होतं. पशुपतीनाथाची सुद्धा भगवान परमात्म्याने स्तुती केलेली आहे. अर्ध नटेश्वर भगवान परमात्मा आहे. अर्ध तो नारीही आहे आणि अर्धा तो नट देखील आहे. अर्थात अर्धा तो नर देखील त्या ठिकाणी आहे. त्या भगवान परमात्म्याची सुद्धा पूजा आपण करणार आहोत. वर कल्पात भगवान परमात्म्याचे होणारे अवतार, कलियुगामध्ये भगवान परमात्माचा जो होणारा अवतार आहे तो श्वेत नावाचा अवतार भगवान परमात्माचा कलियुगामध्ये होणार आहे. दुसऱ्या द्वापार युगात मध्ये भगवान परमात्म्याचा अवतार सुतार या नावाने झालेला आहे. तिसऱ्या युगात दमन या नावाने, चौथ्या युगात सुहोत्र नावाने, 5व्या युगात कंक, 6व्या युगात लोकाती, 7व्या युगात जैवी शैल्व आणि 7व्या युगात दादी वाहक आणि 9व्या युगात ऋषभ राजा म्हणून भगवान परमात्म्याचे अवतार झालेले आहेत. नंतर नंदिकेश्वराचा अवतार कसा झाला, नंदी कशी स्वार झाली भगवान परमात्म्याची सर्वांना कथा भाग माहिती आहे. कालभैरवनाथाचा अवतार, ब्रह्मा आणि विष्णू महेश या दोघांमध्ये वाद चालला होता. तेवढ्यात तेथे शिव प्रकट झाले आणि शिवापासून कोण प्रकट झाले तर कालभैरव भगवान प्रकट झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी कालभैरवनाथाचं मंदिर आहे. एक म्हणजे नाशिकला आणि एक म्हणजे आमच्या पारडगावला. तुम्ही पारडगावचं मंदिर पाहिलं नसेल भैरवनाथाचं, त्याची आख्यायिका शिव महापुराण कथेमध्ये सुद्धा आहे. काल भैरवनाथाचं मंदिर काशी विश्वनाथामध्ये एक आहे काल भैरवनाथाचं मंदिर. दुसरं नाशिकला काल भैरवनाथाचं मंदिर आहे आणि तिसरं आहे इथं पारडगाव जवळ, पारडगाव काकडे कंडारी पारडगाव. त्या पारडगावला नक्की तुम्ही दर्शनाला जा. भैरवनाथाचं महाराष्ट्रात जगामध्ये 3च प्रकारचे भैरवनाथ आहेत. ते म्हणजे पारडगावला सुद्धा मुख्य भव्य दिव्य भैरवनाथाचं मंदिर आहे. त्याची सुद्धा आख्यायिका शिव महापुराण कथेमध्ये उल्लेखण्यात आलेले. काल भैरवनाथाचं सुद्धा मंदिराची आख्यायिका, पारडगावच्या देखील आमच्या पारडगावच्या मंदिराची सुद्धा आख्यायिका, काल भैरवनाथाच्या मंदिराची आख्यायिका शिव महापुराण कथेमध्ये आलेली आहे. नंतर पुढे सनत कुमार म्हणाले शिवजींना तुमचे मुख्य 10 अवतार मला तुम्ही सांगा. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं माझा पहिला अवतार आहे तो म्हणजे महाकाली. दुसरा अवतार आहे तारी. तिसरा अवतार आहे भुवनेश्वरी. चौथा अवतार आहे षडभ्य षोडशी.
पाचवा अवतार आहे भैरव भैरवी, सहावा अवतार आहे हिंद मस्तक, सातवा अवतार आहे गिरिजा, आठवा अवतार आहे धूमवान धूमवती, बगला मुख्य भगलामुखी मातंग मातंगी, आणि 10वा अवतार आहे कमला कमल. भगवान परमात्म्याचे मुख्य 10 अवतार आहेत. हे 10 अवताराचं फळ आपण जर ऐकलं तर आपल्या मनामध्ये जी मनोकामना इच्छा असेल ती पूर्ण होते. शिवजींची काशा पासून सुद्धा काही काही ठिकाणी मूर्ती बनवलेल्या आहेत. पुढे अत्री अनुसयाची कथा आली. तुम्हाला अत्री अनुसयाची कथा माहिती आहे. अत्री अनुसया फार मोठी पुण्यकर्म करणारी स्त्री होती, फार मोठी आपल्या नवऱ्याचं ऐकणारी स्त्री होती. तिचा सुद्धा भगवान परमात्म्याने परीक्षा घेतली होती. तिचा ब्रह्म विष्णू महेश तिची पातिव्रत्याची परीक्षा घेण्याकरता तिच्याकडे गेले होते. परीक्षा घ्यायला आले. आत्रीला कळलं यात्री अनुसयाला. तिनं काय केलं, त्यांना छोटे छोटे बालक म्हणून केलं. फार मोठी कथा आहे ती, शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला. छोटे छोटे बालक म्हणून केलं. त्याच्यानंतर यत्तिकांच्या पत्नी सुद्धा त्याच्या अति अनुसया माताकडे आल्या आणि म्हणू लागल्या की आमच्या मुलाला आमच्या नवऱ्याला काय केलं तू मुलं असं बारीक बारीक. त्यांना काय म्हणतो मग आपण ब्रह्म विष्णू महेश. त्यापासूनच दत्त अवतार पुढे झाला. दुर्वास ऋषी अंबरस ऋषीचं चरित्र सुद्धा फार मोठं चरित्र त्या ठिकाणी आहे. नंतर शिवमहापुराण कथेमध्ये हनुमंतरायाचं चरित्र आलेलं आहे. आपला सप्ताहाचा हनुमंतरायांच्या अर्थात जन्मदिवसाच्या निमित्ताने चालू आहे. हॅपी बर्थडे. हनुमंतरायाचा वाढदिवसाच्या निमित्ताने आपला सप्ताह चालू आहे. नंतर भगवान परमात्म्याचा एक अवतार आहे तो म्हणजे मार्तंड मल्हार. कोणता आहे तो भगवान परमात्म्याचा अवतार? मार्तंड मल्हार नावाचा सुद्धा भगवान परमात्म्याचा तो अवतार आहे. आपल्या खंडोबाचा माहिती आहे तुम्हाला, खंडोबा जेजुरी. तो भगवान परमात्म्याचा तो अवतार असणारा मार्तंड मल्हारी भगवान परमात्म्याचा अवतार आहे तो. आणि तो कसा आहे तर 2 बायकांचा धनी आहे. कसा आहे तो? 2 बायकांचा धनी आहे. कोण? भगवान परमात्मा आपल्या जेजुरीचा खंडेराया. तो कोणाचा अवतार आहे तर माझ्या लाडक्या शिवाचा अवतार आहे तो. त्याच्या 2 बायका कोण कोण आहेत? म्हाळसा आणि बाणू. बाणू अर्थात गंगा. जी गंगा वाहते ना ती म्हाळसा आहे, बाणू आहे ती. 2 अवतार भगवान शिवाचे आहेत. 2 पत्न्या भगवान शिवाच्या आहेत. मल्हारी मार्तंड भगवान जेजुरीच्या आपल्या शिवाच्या 2 त्या ठिकाणी पत्न्या आहेत. शिव मार्तंड मल्हारी, शिव अवतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बाणूला टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. 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 हे शिव अवतारी मार्तंड मल्हारी, शिव अवतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बाणूला टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला.
परमात्म्याचा जेजुरीचा जो अवतार आहे ना तो भगवान शिवाचा आहे. मल्हार नावाचा दैत्य फार मातला होता त्या जेजुरीमध्ये. त्याचा वध करण्याकरिता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने अवतार घेतला होता. नंतर महेश नावाचा अवतार भगवान परमात्म्याचा आहे. वृषभ नावाचा अवतार भगवान परमात्म्याचा आहे. त्याच्या मागे फार मोठमोठ्या कथा आहेत. पण आपल्याला आता 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा पाहिजे आहेत. त्याला कमीत कमी 1 तास तरी लागतो. पिपलाद नावाचा अवतार आहे भगवान परमात्म्याचा. वैश्यनाथ नावाचा अवतार आहे. विद्येश्वर नावाचा अवतार आहे. यतिनाद आणि हंस अवतार भगवान परमात्म्याचा आहे. कृष्ण दर्शन अवतार भगवान परमात्म्याचा आहे. अवधीश्वर अवतार भिक्षुवर अर्थात भिक्षा मागण्याकरता भगवान परमात्म्याचा तो अवतार. सुरेश्वर अवतार तो भगवान परमात्म्याचा अवतार आहे. नर्तकनट अवतार तो भगवान परमात्म्याचा एक अवतार आहे. अश्वत्थामाला देखील भगवान परमात्म्याने दर्शन दिलं. कौरवांच्या हितासाठी द्रोणाचार्यांच्या तपश्चर्येमुळे शिवजी त्या ठिकाणी शिवजी अश्वत्थामा म्हणून त्या ठिकाणी त्या पांडवांना त्या ठिकाणी प्राप्त झाले. मग शिवजींकडून पशुपतींना सुद्धा त्या ठिकाणी प्राप्ती झालेली आहे. आता ज्यांनी ज्यांनी महादेवाची पिंड आणली असेल त्यांनी थोडं थोडं अंतर देऊन बसा. महादेवाची पिंड आपल्या समोर ठेवा. त्याच्यावर ज्यावेळेस मी पाणी टाका म्हणेल, फूल टाका म्हणेल त्यावेळेस टाका. आणली असेल ज्यांनी ज्यांनी आणली असेल तर जय हरी. वा 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 वा. या माझ्यावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमच्या देहूकड फराचे चोपदार अत्यंत माझ्यावरती मुलाप्रमाणे प्रेम करतात. यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि फार मोठ्या परंपरेचे पायी आहेत ते. बसा या. फार मोठ्या परंपरेचे पायी आहेत. जगद्गुरु जगद्गुरु तुकोबारायांच्या वंशीचा सोबत ते काठी घेऊन समोर असतात. जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या पालखी पुढे ते काठी घेऊन पुढे असतात. एकनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांना फार मोठा मान आहे. सगळ्याच मंदिरामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांचे आमचे मुख्य चोपदार या ठिकाणी बळीरामजी महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांकडे या व्यासपीठावरनं महाराजांना फार धन्यवाद देतो. माझ्या शब्दाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित आहात. महाराजांना मी सांगितलं तुमच्या परिसरामध्ये माझी कथा चालू आहे, तुम्ही या कथेला. महाराज देखील कथेला या ठिकाणी भेट देण्याकरिता आलेले आहेत. महाराजांच्या चरणी या व्यासपीठावरनं विनम्र भावाने अभिवादन करतो आणि आपल्या ग्रामस्थांच्या वतीने देखील महाराजांच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी आपलं शिवलिंग आणलं असेल त्यांनी समोर थोडी जागा ठेवा आणि बसा. ज्यांनी आणलं नसेल त्यांनी असं थोडं घोळका करून बसलं तरी चालेल. आणि ज्यांनी आणलं नसेल त्यांनी नुसतं जय म्हणायचं. मग काय त्याला आता. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ऋषी मुनींनी सांगितलं शिवजींना, शिवजी तुमच्या किती जरी आम्ही कथा ऐकल्या तरी आमचं पोट भरत नाही. तुमच्या किती जरी कथा आम्ही ऐकल्या असं वाटतं की तुमच्या कथा आम्ही ऐकतच राहाव्या. असं वाटतं आम्हाला कथा एक झाली की एक ऐकावी, एक झाली की एक ऐकावी. तुमच्या आम्ही कथा ऐकतच राहिलं पाहिजे. पुनी पुनी कितनी हो सुनी सुनी सुनाई जो की त्यास बुझत न पा बुझाई. तुळशी रामायणामध्ये सांगितलेलं आहे की पुनी पुनी कितनी ओ सुनी सुनाई जी की त्यास बुझत ना बुझाई. जसं पाणी पिलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं वाटतं पितच राहावं, तशा शिवजींच्या कथा अशा वाटतं की आपण ऐकतच राहाव्या. शिवजींची कथा आपण एकदा ऐकली ना तर ऐकतच राहावी वाटते. मग काय करा, आम्हाला त्या 12 ज्योतिर्लिंगाची कथा तुम्ही सांगा. तसेच पृथ्वीवरील सर्व अनन्य जे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहेत ना त्यांची कथा तुम्ही सांगा. एकदा मोठ्या प्रेमाने प्रेम से बोलिए हर 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 शिवाय शिवाय नमस्तुभ्यं शिवाय शिवाय. पहिली कथा आलेली आहे भगवान परमात्म्याची काशी विश्वनाथाची. काशी विश्वनाथ हे
फार मुख्य मंदिर आहे. त्याला अनन्यसाधारण महत्व शास्त्रकाराने दिलेलं आहे. काशीला जे कोणी गेले असतील, जे कोणी जाणार असतील, काशीला गेल्याच्या नंतर जरूर काशी विश्वनाथाचं दर्शन घ्या. आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं ना तर मणिकर्णिका घाट काशी विश्वनाथावरचा पहा. मग कळेल तुम्हाला की किती श्रीमंतीवाला माणूस तिथं जळतो आणि किती गरीब माणूस तिथं जळतो. लहान जळतो की मोठा जळतो. सगळे प्रेत तिथं जळत राहतात. एक नंबरला प्रेत असतात. हजार हजार दीड हजार नंबरला प्रेत असतात काशी विश्वनाथाच्या मणिकर्णिका घाटीमध्ये. जब आपको अहंकार होगा, जब आपको अहंकार होगा तब आप मणिकर्णिका जाओ, तब आपका अहंकार गंगा जी में डूब जाएगा. तुम्हाला जर अहंकार असेल ना तर मणिकर्णिका घाटावरती जा तुम्ही. तुमचा अहंकार दूर होऊन जाईल. सब गंगा में डूब जाएगा. काशी विश्वनाथाची कथा आलेली आहे. कृतिका नावाचं सरोवर होतं. तीर्थ भांडवलेश्वर, दशमज्ञ वेद, संगमेश्वर, भूतेश्वर, नारीश्वर, बटुकेश्वर हे त्याचे उप काय आहेत, ज्योतिर्लिंग आहेत. आणि त्या काशी विश्वनाथामध्ये भगवान परमात्म्याने कृतिका सरोवरावरती भगवान परमात्म्याने आपल्या भक्तांना भेट देण्याकरिता अवतार घेतलेला आहे. बोलिये काशी विश्वनाथ भगवान की, काशी विश्वनाथ भगवान की. काही आपल्याकडे फुलं वगैरे असतील, जे म्हटलं की त्याच्यावर लगे तुम्ही वाच जा, थोडं पाणी टाकत जा, फुलं वाच जा, हळदी कुंकू वाच जा. दुसरा अवतार आहे भगवान परमात्म्याचा महाबळेश्वर. दुसरा अवतार आहे भगवान परमात्म्याचा महाबळेश्वर. समुद्राच्या पश्चिम तटावरती गोकर्ण क्षेत्रामध्ये असंख्य तीर्थ आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष त्या ठिकाणी शिवलिंग आहेत. हे साक्षात शिवाचे आत्मलिंग आहेत. रावण एवढा पापी होता, त्याने सुद्धा भगवान शिवाची भक्ती केलेली आहे. गणपतीने देखील त्या ठिकाणी लिंग स्थापना केलेली आहे. महाबळेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये समुद्राच्या तटावरती गोकर्ण क्षेत्रामध्ये या शिवलिंगाला मुख्य 4 द्वार आहेत. त्या मंदिराला किती द्वार आहेत? 4 द्वार आहेत त्या मंदिराला. 4 द्वाराने आपल्याला त्या मंदिरामध्ये प्रवेश करता येतो. आणि हे 4 भगवान परमात्म्याचे कोण आहेत? तर धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष. ते भगवान परमात्म्याच्या त्या 4 बाजू आहेत. पहिले द्वार म्हणजे देव मंडळी, दुसरे द्वार मध्ये चित्रगुप्त, अग्नी, पितर, रुद्र, दक्षिण, नद्या. आणि चौथे द्वार आहे कुबेर, वायू, देवी, भद्रकाली, पिशाच, वेताळ आणि दैत्यगण त्या द्वाराने येऊ शकतात. पहिल्या द्वाराने कोण जाऊ शकतं? फक्त देव मंडळी जाऊ शकतात. तुम्ही पाणी घाला, फुलं टाका, पण माझ्याकडे लक्ष असू द्या. नाहीतर डबल म्हणतात महाराजांनी 12 ज्योतिर्लिंगाची कथा मला काय सांगितली. तुम्ही राहता तुमच्या पाणी टाकण्याच्या नादात आणि मी इकडे कथा सांगून जाईन. त्या दिवशी नाही मी एका कीर्तनाला गेलो होतो, तिथं मी सांगितलं तुका म्हणे सर्प विंचू नारायण. सकाळी एका माणसाच्या घरात सर्प निघला आणि त्यांनी आपलं विंचू निघला, त्याने विंचवाचीच पूजा केली. विंचवा, आणि विंचवाचा काय दुर्गुण आहे? तो हात लावला की चावतो, हात लावला की विंचू चावला ना त्याला, तो मग कार्यकर्त्याला पाहू लागला, कुठे गेले ते बाळू भाऊ, कुठे गेले राहुल भाऊ, कुठे गेले नारायण भाऊ. अहो ते महाराज काय आणले होते म्हणे माकडे महाराज. त्यांनी सांगितलं तुका म्हणे सर्प विंचू नारायण. सगळे लोक माझ्याकडे आले, म्हणू लागले महाराज अहो काय सांगितलं तुम्ही ते? अहो विंचू चावला ना त्या माणसाला. मी त्याला पुढे सांगितलं बाबा तू ऐकलं नाहीस, तुला झोप लागली होती त्यावेळेस. वंदावे दुरून शिव नाही, तसं व्हायला नको बर का. तुम्ही म्हणता महाराजांनी 12 ज्योतिर्लिंगाची कथा सांगितली नाही, तुम्ही आपलं पाणी घालता त्या घालण्याच्या नादात. कान माझ्याकडे ठेवा,
आणि त्या दूरदृष्टीने तुम्ही कथा आपली त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या लिंगावरती समर्पित करा. त्या 4 देवतांमध्ये पहिल्या द्वाराने जाऊ शकतात देव मंडळी, दुसऱ्या द्वाराने जाऊ शकतात यम, चित्रगुप्त त्या दुसऱ्या द्वाराने जाऊ शकतो, अग्नी त्या दुसऱ्या द्वाराने जाऊ शकतात, पितर रुद्र दक्षिण द्वाराने नद्या जाऊ शकतात फक्त, अर्थात नदी जाऊ शकते, आणि चौथ्या द्वाराने कुबेर, ज्याच्याकडे धनाचं भांडार आहे ना ते कुबेर देवता त्या द्वाराने जाऊ शकतात. वायू अर्थात वार त्या द्वाराने जाऊ शकतं, देवी जाऊ शकतात, भद्रकाली जाऊ शकतात, पिशाच, वेताळ, दैत्यगण आणि ऋषी त्या द्वाराने जाऊ शकतात. या पार्थिव लिंगाची पूजा जर आपण केली तर आपण नक्कीच त्या शिवलोकात गेल्याशिवाय राहणार नाहीत. त्या पार्थिव लिंगाची पूजा केली पाहिजे आपण. एक ब्राह्मण होता, पूर्वी जन्मी ते ब्राह्मण स्त्री सोमिनी सुयोग्य ब्राह्मण बरोबर विवाह झाला त्यांचा, दोघांचा विवाह झाला. नंतर काही कालाने ब्राह्मणाचा मृत्यू झाला. व्याभिचार केला त्या स्त्रीने, तिला घराच्या बाहेर काढलं. शूद्रासोबत विवाह, चांडाळणीचा जन्म, तिच्या उदरामधून चांदळणीचा जन्म झाला. पूर्वजन्मामुळे अनेक रोग व्याधी कुष्ठव्याध तिला आले. पण काय केलं तिनं? महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रेकरू तिच्याकडे आले होते जेवण्यासाठी, भीक मागत होते, आम्हाला जेवण्याकरिता काही द्या, जेवणाकरिता काही द्या. तिच्याकडे काहीच त्यांना जेवण्याकरिता नव्हतं. पण तिनं सुद्धा प्रयत्न केला, यांना काहीतरी जेवणाकरिता आपण देऊया. त्या ठिकाणी तिनं मग शिवपूजन केलं, जागरण गोंधळ त्या ठिकाणी तिनं घातला. फार तिनं भगवान परमात्म्याची आराधना केली. आणि तेव्हा कोण प्रकट झालं तर महाबळेश्वर नावाचे भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले पश्चिमेच्या तीरावरती. आता फुलवाहन पाणी वाह. तिसरे भगवान परमात्मा रे सोरटी सोमनाथ त्या ठिकाणी. दक्षाच्या 27 कन्या चंद्राला दिल्या होत्या, आणि सगळ्यात जास्त आसक्ती दक्षाला, चंद्राला रोहिणी विषयी सगळ्यात जास्त आसक्ती होती. दक्षाने चंद्राला समजावून सांगितलं की सगळ्या पत्नी सारख्याच असतात, सगळ्या पत्नी कशा आहेत तुला तर सारख्या आहेत. तू काय कर, एका रोहिणीला सगळ्यात जास्त जीव लावू नको, तुला सगळ्यांना तू समसमान मानत जा, रोहिणीला जास्त जीव नको लावत जाऊ तू. पण चंद्र काय ऐकत नाही. पण बाकी स्त्रिया कशा दुःखी राहू लागल्या. शांत बसा पोरींनो, बाकी स्त्रिया फार दुःखी राहू लागल्या. कार्य चालत होते, असे पुढे चालत गेले. ब्रह्मदेव म्हणाले चंद्र असेच करतो, पण असं करू नका. चंद्र असा करतो म्हणूनच ब्रह्मदेव म्हणतात की तो काळा झाला. इंद्र पडली बघे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. ब्रह्मदेव म्हणाले तू प्रभास क्षेत्रावरती जा, शिवलिंग स्थापन कर, आणि त्या शिवलिंगाची मृत्युंजय मंत्राचे अनुष्ठान कर. चंद्राने 10 कोटी मंत्राचं तप केलं. महादेव प्रसन्न झाले. महादेवाने सांगितलं वरमृही, चंद्राने सांगितलं त्यांना माझं शय नाहीस कर, मला फार दुःख होत आहेत, ते काय करतो माझे शह त्या ठिकाणी नाहीसे कर. मग महादेव म्हणतात मी तर दक्षाचा श्राप नाहीसा करू शकत नाही, मी प्रभास क्षेत्र कमी करू शकतो. म्हणून प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात तुझी काय होईल तर कला कमी होईल. प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षात अर्थात पौर्णिमेला चंद्राची कला कमी होते की नाही, थोडा थोडा अंधार पडायला लागतो. चंद्राला हा त्या ठिकाणी श्राप दिलेला आहे. दक्षाचा चंद्राचा शांत होण्यासाठी चंद्राला तो श्राप दिला. तू काय कर, कृष्ण पक्षामध्ये दर महिन्याला पौर्णिमेला तुझा थोडा काय होईल
तर दाह त्या ठिकाणी शांत होईल. आणि चंद्राच्या विनंतीवरून भगवान शंकर पार्वती त्या ठिकाणी स्थापन झाले. त्या स्थानाचं नाव काय आहे तर सोरठी सोमनाथ. बोलिये सोरठी सोमनाथ भगवान की, सोरठी सोमनाथ भगवान की. नंतर नारदाला सुद्धा बाकीच्या कथा ऐकण्याकरिता फार नारद उत्सुक झाला. देवा आणखी आम्हाला कथा तुम्ही सांगा, आणखी तुम्ही काय करा तर आम्हाला कथा सांगा. त्यावेळेस भगवान नारदाने कथा सांगण्यास सुरुवात केली. पुढे मल्लिकार्जुन नावाचं एक ठिकाण आहे, त्याचं उपपीठ घोटण मध्ये आहे, आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये. गणेशाचं लग्न आणि सगळ्यात श्रेष्ठ कोण, आई वडील की पृथ्वी, याच्यावरनं वाद. ती कथा या ठिकाणी आलेली आहे. शिव पार्वतीने सांगितलं की तुम्ही काय करा, पृथ्वी प्रदक्षिणा करा. मग कार्तिकेय स्वामी आपलं वाहन मोर घेऊन निघाले. पण गणपती बाप्पाचं वाहन थोडं लहान होतं. काय होतं गणपती बाप्पाचं वाहन, उंदीर. उंदीर कसा फास्ट पळत नाही एवढा, आणि मोर लगेच झेप घेतो आकाशामध्ये. मोर कसा झेप घेतो, पाखराप्रमाणे झेप घेत असतो. आकाशी झेप घे रे पाखरा, त्याप्रमाणे मोराने झेप घेतली. लगेच पृथ्वी प्रदक्षिणा करता कार्तिक स्वामी निघाले. म्हणता का, कार्तिक स्वामी प्रदक्षिणा करता निघाले. पण गणपती बाप्पाने तिथल्या तिथं प्रदक्षिणा केली. कुणाची प्रदक्षिणा केली गणपती बाप्पाने, आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा केली गणपती बाप्पाने. आणि सांगितलं या जगामध्ये पृथ्वीपेक्षाही श्रेष्ठ माझे आई वडील आहेत. त्याच्यामुळे आपण आई वडिलांची पूजा केली पाहिजे, आई वडिलांना जपलं पाहिजे. अहो आपल्या बापाला आपण जीव लावला पाहिजे, आपल्या आई वडिलांना आपण नेहमी जीव लावला पाहिजे. लग्न झाल्याच्या नंतर सगळ्यांच्या आई म्हणत असतात की आमचा मुलगा बायकोचा, आमच्या आई देखील इथं आलेल्या आहे. ते म्हणते खरं सांगायला लागलं कडे बाजूला. तसं काही नसतं. भगवान गणेशाने काय केली तर आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा केली. कार्तिकेय स्वामींनी काय केली, पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करून कार्तिकेय स्वामी आई वडिलांच्या समोर आले. समोर आल्याच्या नंतर म्हणू लागले की मी पण, मग विचारू लागले की कोणी सगळ्यात पहिलं प्रदक्षिणा केली. त्यावेळेस शिव पार्वती म्हणतात की गणपती बाप्पांनी सगळ्यात पहिलं प्रदक्षिणा केली. कार्तिक स्वामी फार नाराज झाले, निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर तपश्चर्या करू लागले. नारद महर्षीने सांगितलं की तुम्ही प्रदक्षिणा केली नाही, गणपती बाप्पांनी प्रदक्षिणा केली. म्हणून कार्तिकेय स्वामी नाराज होऊन कोच पर्वतावरती गेले. पण मुलगा गेल्याच्या नंतर आई फार व्याकुळ झाली, पार्वती माता फार व्याकुळ झाल्या होत्या. त्यांना आणण्याकरता गेले, पण कार्तिकेय स्वामी काय आले नाही. महादेव पार्वती स्वतः त्या कोच पर्वतावरती गेले. पण त्या पर्वतावरती गेल्याच्या नंतर सुद्धा महादेव पार्वती कार्तिकेय स्वामी पुन्हा निघून त्या ठिकाणी गेले. मग कार्तिकेय स्वामीची आठवण करू करू आईला त्यांच्या फार रडू येऊ लागलं. कुणाला, पार्वती मातेला. मग शंकराने विचार केला, जर बायकोच आपली रडत असेल तर बाकी गोष्टी काय करून फायदा आहे. आपल्या संसाराला सुख नसेल तर काय आपण तिथं त्या संसारामध्ये राहून फायदा आहे. मग शिवाने विचार केला आणि त्या ठिकाणी लिंग स्थापित केलं. त्या लिंगाचं नाव काय आहे, मल्लिकार्जुन भगवान. बोलिये मल्लिकार्जुन भगवान की, मल्लिकार्जुन भगवान की. फुल वाहत्या पिंडीवरती
नंतर पुढे गेल्याच्या नंतर महाकालेश्वर भगवान उज्जैनचे आपले महाकाल लखनजी पुढे गेल्याच्या नंतर महाकाल भगवंताची निर्मिती उज्जैन क्षेत्रामध्ये महादेवाने सदाशिवाची पिंड बनवली। त्या उज्जैन शहराचं नाव पूर्वी काय होतं? अवंतिका नगरी होतं। काय होतं? आता सध्या त्या उज्जैन शहराचं नाव उज्जैन आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये त्या शहराचं नाव अवंतिका नगरी होतं। त्या अवंतिका नगरीमध्ये ब्राह्मण राहत होता, त्याला 4 मुलं होती, वेदमार्गी मुलगा होती। दैत्यराज दुष्यन, दैत्यराज दुष्यनाने फार उज्जैन मध्ये हाहाकार माजवला। दैत्य अवंतिका नगरीमध्ये फार हाहाकार माजवला। तिथले लोक सर्व ब्राह्मणाकडे गेले, ब्राह्मणाला विनंती करू लागले की देवा, ब्राह्मण देवा, आता तुम्हीच आम्हाला वाचवा। आपल्या गावामध्ये फार त्या दैत्यराज दुष्यनने फार हाहाकार माजवलाय, आता आम्हालाच तुम्ही या दुःखापासून वाचवा। उज्जैन नगरीमध्ये अवंतिका नगरीमध्ये त्या ब्राह्मणाने शिवाची आराधना केली। आराधना केल्याच्या नंतर ब्राह्मणाने देखील शिव साधना केली, फार तपश्चर्या केली उज्जैन मध्ये ब्राह्मणाने शिवाची कठोर तपश्चर्या केली ब्राह्मणाने शिवाची, आणि त्या ठिकाणी शिव भगवान देखील प्रगट झाले। भोले बाबा, 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 भोले बाबा। उज्जैन महाकाल के भोले बाबा, उज्जैन महाकाल के भोले बाबा, 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 भोले बाबा। उज्जैन महाकाल के भोले बाबा, उज्जैन महाकाल के भोले बाबा, उज्जैन महाकाल के भोले बाबा, उज्जैन महाकाल भोले बाबा, 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 भोले बाबा। बोलिये महाकालेश्वर भगवान की। उज्जैनला मग
त्या ब्राह्मणाच्या तपश्चर्या करून भगवान शिव त्या ठिकाणी प्रसन्न झाले, त्या दुष्यनाचा वध केला आणि त्या ठिकाणी महाकालेश्वर भगवान प्रगट झाले. एक फुल पिंडीवरती टाकून द्या. नंतर आणखी एक त्याची पुढची कथा आलेली आहे. चंद्रसेन नावाचा राजा होता, शिवगणाकडून चिंतामणी प्राप्त करून घेतली होती. त्याने देखील सुद्धा भगवान शिवाची महत्व शास्त्रकाराने दिलेलं आहे. विद्याचल नावाचं पर्वत होतं, नारद महर्षी त्या विद्याचल पर्वताकडे सगळ्यांपेक्षा, सगळ्या पर्वतापेक्षा काहीतरी वेगळं होतं. मग त्याला नारद महर्षी म्हणू लागले की अरे सगळे पर्वत वेगवेगळे आहेत, तूच का असा आहे, खंत व्यक्त करू लागले. मग त्या विद्याचल पर्वताने भगवान शिवाची तपश्चर्या केली. 6 महिन्यांनी त्याला भगवान शिव प्रसन्न झाले. तुम्ही म्हणता महाराज शिव तर 6 महिन्यातून 7 महिन्यातून प्रसन्न व्हायला लागले, कथेमध्ये होतेच बरं का, असे होत नाहीत. 6 महिन्यामध्ये भगवान शिव त्याला प्रसन्न झाले. आणि काय पाहिजे वरमृही विद्याचल पर्वताला विचारू लागले, काय पाहिजे तुला माग. त्यावेळेस विद्याचल पर्वताने सांगितलं की तुम्ही, माझी इच्छा आहे की त्या ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये तुम्ही वास करावं. मग विद्याचलाने त्या ठिकाणी शिवलिंग स्थापन केलं आणि त्याला ओंकार हे नाव दिलं. बोलिये ओंकारेश्वर भगवान की, ओंकारेश्वर भगवान की. त्याला ओंकारेश्वर असं विद्याचल पर्वताने त्या ठिकाणी नाव दिलं. त्याला नाव वेगळं ममलेश्वर देखील नाव आहे आणि अमलेश्वर देखील त्या शिवलिंगाला नाव आहे. पण दोन्हीही एकच आहेत, वेगळे वेगळे नाहीत बरं का. नाव जरी वेगळे वेगळे असले तरी तो पुरुष तो एकच आहे. आता आपल्या देखील कोणाच्या मुलाचं नाव गुड्ड्या असतं, त्याचं नाव वेगळं एकच. गुड्ड्या जरी म्हटलं आणि त्याला स्वराज जरी म्हटलं, त्याचं नाव हे तो एकच आहे, फक्त नाव त्याचे भिन्न भिन्न आहे. ओंकारेश्वर भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले ओंकारेश्वरला. पुढे केदारनाथ, केदारनाथला भगवान परमात्मा आता वास्तव करणार आहेत. नर नारायण विष्णू अवतार, शंकराची तपश्चर्या. नर नारायणाने फार मोठी तपश्चर्या केली आणि शंकर त्यांना त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि शंकराने वरदान दिलं की मी काय करील, याच ठिकाणामध्ये सतत वास्तव्य करील, सतत मी या ठिकाणी वास्तव्य करेल. पांडवाची सुद्धा त्या ठिकाणी तपश्चर्या केली. पांडवाने सुद्धा दुसरी कथा पांडवाची सुद्धा आहे. पाप मुक्ती करिता शंकर त्या क्षेत्रामध्ये म्हैस होऊन आले होते. काय होऊन आले होते? म्हैस होऊन आले होते. पण शंकर भगवान पळू लागले केदारनाथ धामामधून, तिकडे जाऊ लागले. भीमाने काय केलं, शंकराची शेपटी धरली. आता म्हैशीची शेपटी धरली कोणी? भीमाने. भीम सुद्धा फार ताकदवर होता. शेपटी धरल्याच्या नंतर मग अर्ध धर केदारनाथला आणि अर्ध धड कुठे गेलं? पशुपतीनाथला. ते दोन सुद्धा एकच ज्योतिर्लिंग आहेत, ते अर्धे अर्धे धड झालेले आहेत. मग त्या ठिकाणी भगवान शिवाने सांगितलं माझं अर्ध धड का होईना, पण मी या ठिकाणी वास्तव्य करेन. मग भगवान केदारनाथ, भगवान त्या केदारनाथ पर्वतावरती वास्तव्य करतात. बोलिये केदारनाथ भगवान की, बोलिये केदारनाथ भगवान की. केदारनाथ भगवान तिथं वास्तव्य करतात. फार पाठीमाग तिथं हाहाकार माजला होता पाण्याने, पण एक शिळा आड झाली होती त्या मंदिरामध्ये. एवढे घर उद्ध्वस्त झाले, पण त्या छोटस मंदिर उद्ध्वस्त होऊ शकलं नाही. हीच तर त्या शिवाची ताकद आहे. पुढे भीमाशंकर नावाचे भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. कर्कटी कुंभकर्ण नावाचा पुत्र भीमासुराला होता. भीमासूर लहानपणी आईला विचारलं माझे पिता कोण आहेत. भामासुराने विचारलं की माझे पिता कोण आहे.
तू एकटी का राहतेस, माझे पिता कोण आहेस? त्यावेळेस कर्कटीने सांगितलं, माझे विचारधीन राजाशी लग्न झाले होते. राम रावण युद्धामध्ये त्यांचा रामाकडून वध झाला. कुणाचा? विचारनिधीचा, वीरादासीचा त्या ठिकाणी वध झाला. वध झाल्याच्या नंतर मग आता मी एकलीच त्या ठिकाणी राहते. मग कुंभकर्णाने माझं हरण केलं. हरण केल्याच्या नंतर त्याच्यापासून तुझा जन्म झाला. कुणाचा? भीमासुराचा. मग भीमासुराला फार राग आला. भीमाचा राग म्हणून त्याने सांगितलं की मी विष्णूचा बदला घेईन. म्हणून ब्रह्मदेवाची खरतड तपश्चर्या केली. 1000 वर्ष तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. मग त्याचे अतुल नावाने त्याला सामर्थ्य दिले. त्यातून त्याने विष्णूला जिंकले आणि मग आपले त्यांनी राज्य त्या ठिकाणी स्थापन केले. स्थापन केल्याच्या नंतर मुलींनी सुद्धा महादेवांची तपश्चर्या केली. आश्वासन दिले की पित्याला मी मुक्त करेल. राजा आणि भीमासुर या ठिकाणी संवाद करत होते की कुठे आहे तुझा शंकर, कुठे आहे तुझा देव? आता बोलव ना त्याला, मी तुला मारणार आहे. आता तू त्याला काय कर, तर बोलवतो आता. अरे बोलवतो आता तुझ्या देवाला. काय करतो तुझा देव? आता मी तुला काय करणार आहे, तर मारणार आहे. मग तिथं कोण प्रगट झालं? भीमाशंकर नावाचे ज्योतिर्लिंग प्रगट झाले. आणि त्या भीमाशंकर नावाच्या ज्योतिर्लिंगाने त्या भीमासुराचा वध केला त्या ठिकाणी आणि त्याला देखील मुक्त केलं. फुल टाका त्या पूजेवरती. त्याला देखील मुक्त केलं आणि त्याला नाव काय पडलं? भीमाशंकर. बोलिये भीमाशंकर भगवान की, भीमाशंकर भगवान की. काशी विश्वेश्वर सृष्टी उत्पत्तीच्या वेळी शिवांनी पुरुष प्रकृती तयार करून त्यात तपश्चर्या करण्याची आज्ञा केली, पण त्याच्यासाठी योग्य स्थान दिसत नव्हते. भगवान शिवाला तपश्चर्या करता योग्य स्थान दिसत नव्हतं. तेव्हा शिवांनी एक नगरी तयार केली. 5 कोस शोभिवंत. त्यावेळी तिथे श्रीहरी तपश्चर्या केली. त्याच्या अंगातून जलधारा वाहू लागल्या. त्यापासून मणिकर्णिका तीर्थ प्रगट झालं. त्याच वेळी ती नगरी बुडू लागली. म्हणून शिवजींनी तिसरावरती धारण केली आणि त्या नगरीला काशी हे नाव पडलं. तिला हीन नगरी म्हणून सुद्धा प्रथमतः तिचं नाव आहे. तिला हीन नगरी म्हणून सुद्धा तिचं नाव पडलेलं आहे. पण भगवान परमात्म्याला ही 12ही ज्योतिर्लिंगा पेक्षा सगळ्यात प्रिय कोणतं ठिकाण असेल ते म्हणजे काशी विश्वनाथ. भगवान परमात्म्याला सगळ्यात आवडतं कोणतं ठिकाण असेल तर सगळ्यात आवडतं ठिकाण आहे म्हणजे काशी विश्वनाथ. त्या क्षेत्रामध्ये कोणत्या जाती धर्माचा व्यभिचारी पापी कोणीही जरी मरण पावला तर त्याला मुक्ती मिळत असते. म्हणूनच म्हणतात ना, कोणी यात्रेला गेलं काशीला तिकडं गेलं तर लोक म्हणतात बाई त्यांना मोक्ष प्राप्त झाला. काशीला ते गेले. एका जणाची लई इच्छा होती मी काशीला जाऊन मारावं म्हणून. आपल्या जालन्याचा होता तो. त्याची फार इच्छा होती काशीला जाऊन मारावं म्हणून. काशीला गेला तो. 4 वर्ष वास्तव्यास राहिला काशीला. आता मरण येईल, नंतर मरण येईल, आणखी 5 वर्ष राहिला. असं मिळून तो 10 वर्ष काशीमध्ये राहिला. म्हातारा झाला होता, जीर्ण अवस्थेत राहिला होता. पण त्याला काय काशीत मरण आलं. मग त्याने विचार केला, गावाकडे त्याला बोलवलं. बाबा गावाकडे 10 वर्ष झालं तुम्ही पाहिलं नाही, तुम्ही आम्हाला पाहिलं नाही, आम्हाला एकदा तरी भेट द्यायला या तुम्ही. बाबाचं सचकन गाडीचं तिकीट काढलं, एसी मधून तिकीट काढलं, फर्स्ट क्लास तिकीट काढलं. बाबा काशीच्या बाहेर आले आणि बाबा गेले. 10 वर्ष काशीमध्ये राहून बाबाचा काही सुद्धा फायदा झाला नाही. पण काशीमध्ये
असं म्हणतात काशी में वही आते हैं जिनको काशी विश्वनाथ जी बुलाते हैं। काशी मध्ये कोण येतं, कोण मरण पावतं काशीमध्ये, तर जिनको काशी विश्वनाथ जी बुलाते हैं। काशीमध्ये मरण फार श्रेष्ठ मोक्ष सांगितलेला आहे काशीमध्ये। काशी तीर्थक्षेत्राला मोक्षाची उपमा दिलेली आहे। म्हणतात की काशी तीर्थक्षेत्र काय आहे, तर मोक्ष आहे। आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये काशी विश्वनाथाचा प्रागट्य झालेला आहे। बोलिये काशी विश्वेश्वर भगवान की, काशी विश्वनाथ भगवान की। काशी विश्वनाथ त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत। त्र्यंबकेश्वर नावाचं बघ, त्र्यंबकराज भगवान देवता आपल्या नाशिक मध्ये प्रगट झालेले आहेत। गौतमीच्या तीरावरती अहिल्या गौतमाची तपश्चर्या केली 100 वर्ष। अहिल्या आणि गौतमांनी भगवान शिवाची तपश्चर्या केली। किती वर्ष? 100 वर्ष भगवान शिवाची तपश्चर्या, खडतर तपश्चर्या केली भगवान शिवाची। मग भगवान शिव त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि भगवान गौतमाची तपश्चर्या पाहून प्रगट झाल्यानंतर प्रसन्न मीनपणापासून माग, तुला काय मागायचंय? पाऊस पडत नव्हता त्या पूर्वीच्या काळामध्ये तिथं त्र्यंबकेश्वरला। त्यावेळेस त्या गौतम राज्याने मागितलं की आमचं काय करा तुम्ही, जंगल सगळं हिरवेगार करून काय करा, पुन्हा आम्हाला सुख शांती आमच्या लोकांमध्ये लावू द्या। पण त्या गौतमाकडून काय झालं, गो हत्येचा दोष त्या गौतमाला लागला। मग गौतम फार हिरावून गेला, मन खिन्न झालं गौतमाचं। गौतम म्हणू लागला की मी एवढं भगवान शिवाचे प्राप्ती करण्यासाठी प्रसन्न झाले होते आणि माझ्याकडनं गो हत्येचं पातक लाभलं। गौतम फार त्या ठिकाणी खिन्न झाले होते। पण गणपती बाप्पाने सांगितलं तसं काही नाही, गणपती ते तुमच्याकडनं नाही झालेलं पातक, ते दुसऱ्याकडनं झालेलं आहे, तुम्ही त्याचे पापी नाहीये। गणपतीने गाईचं रूप घेतलं, गौतमाच्या रानात सराला गेले। गौतम गवताच्या काडीचा जुडवा बांधू लागले। तितक्यात गाईचं काय झालं, तर गतप्राण त्या ठिकाणी गाय झाली। मग सर्व ऋषी गौतमाची निंदा करू लागले की गौतमाने गो हत्येचं पालन गौतमाला लागलं, गो हत्येचं पालन गौतमाला लागलं। गौतमाने सांगितलं की मला काय कराया, प्रायचित्त सांगा। मग ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा आणि पृथ्वीची उपप्रदक्षिणा तुम्ही करा, 108 प्रदक्षिणा करा। गंगेला पृथ्वीवरती आणून स्नान करा, 1 कोटी पार्थिव लिंगाची पूजा करा। सर्व साधन गौतम ऋषींनी केले। मग आपण आता ब्रह्मगिरी प्रदक्षिणा का करतोय? गौतम ऋषींनी आपल्याला घालून दिली आहे ती ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, गौतमाचं स्थान आहे। आणि जी गोदावरी माता जी निघालेली आहे ना, ती नाशिकवरनं त्र्यंबकेश्वरनं निघालेली आहे। आणि ती गौतमाने काढलेली निर्माण केलेली ती गंगा आहे। कोणती? आपल्या जवळच असणारी गोदावरी माता इकडं पैठणला आलेली आहे, पुढं बासरला गेलेली आहे आणि पुढं तिचं समुद्रामध्ये गंगा एकदा निघाली की ती कुठे थांबत आपल्यावणी नाही। त्याच गाडीमध्ये गेलं, गाडीवरती गेलं की लगे पाहुण्याच घर आले की चहा घेऊन ये 2 मिनिटं, नाही तर पाहुणे नाराज होतील, तसं काही नाही। गंगा एकदा निघाली की ती समुद्राला मिळत असते, अशी गोदावरी माता समुद्राला मिळाली। त्यावेळेस शिव भगवान गौतम ऋषींना प्रसन्न झाले। प्रसन्न झाल्याच्या नंतर गौतमाला गो हत्येच्या पातकातून मुक्त केलं। शिवजींनी जटा आपटून सांगितलं की या ठिकाणी गंगा उत्पन्न होणार आहे। ती गोदावरी माता शिवजीच्या जटापासून निर्माण झालेली गोदावरी गंगा माता। आणि त्यावेळेस त्र्यंबकराज भगवंताचं ज्योतिर्लिंग स्थापन केलं। बोलिये त्र्यंबकराज भगवान की, त्र्यंबकराज भगवान की। त्र्यंबकराज भगवान त्या ठिकाणी स्थापन केले।
फार मोठ्या कथा आहेत त्याच्या, एक एकच कथा सांगतोय मी तुम्हाला. पुढे भगवान परमात्मा आपल्या जवळच असणारं परभणी जिल्ह्यातलं परळी वैद्यनाथ, बीड जिल्ह्यातलं, त्या ठिकाणावरती भगवान परमात्म्याने वास्तव्य केलं. रावणाने आपलं स्थिर अर्पण करून, अर्थात मुंडकं अर्पण करून, त्या ठिकाणी आत्मलिंग प्रदान करून बलाढ्य शक्ती दे मला, तू बलाढ्य शक्ती मागितली होती. आणि ती बलाढ्य शक्ती मागितल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने, शिवजींनी त्यांना ती शक्ती दिली. आणि त्या ठिकाणी परली वैद्यनाथ भगवान स्थापन झाले. पुढं परली वैद्यनाथ, आपलं परलीचे वैद्यनाथ आहे ना, तिथं भगवान वैद्यनाथ प्रसन्न जाऊन लिंग त्या ठिकाणी परली वैद्यनाथाचं स्थापन झालं. बोलिये वैद्यनाथ भगवान की, वैद्यनाथ भगवान की. हर 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 हर. तुम्ही तर बोर तर नाही झाले ना? चहा वगैरे सांगायचं काही, सांगू काही? शरबत घेतलं म्हणा मी आता. महाराज तुम्ही जावरा म्हण लवकर, आता आम्हाला भूक लागली. परली वैद्यनाथ भगवान त्या ठिकाणी स्थापन केले. पुढं औंढा नागनाथ भगवान त्या ठिकाणी, दारुका वन द्वारका, राक्षस दाम्पत्य राहत होते. पार्वतीने दारुकाला 64 कोस वन प्रदान केले होते. दारुका वन, वनामध्ये तपश्चर्या करत होता, त्रास देत होता. ओर्य ऋषींना श्राप, तुम्ही युद्ध करावं. पार्वतीला सांगितलं की तुम्हाला आता शंकराला युद्ध करावं लागतं. दारुका राक्षसाला सर्व राक्षस शरण आले होते. दारुकाने वन फिरण्यासाठी वरदान घेतले होते. त्याला काय म्हणतात तर दारुका वन. आणि दारुका राक्षसाचा देखील शिवजीने वध केला आणि त्या ठिकाणी लिंग स्थापन केलं. त्या लिंगाचं नाव आहे औंढा नागनाथ. बोलिये नागनाथ भगवान की, नागनाथ भगवान की. पुढे रामेश्वर नावाचं भगवान परमात्म्याचं लिंग स्थापन झालं. त्याचा कथाभाग सर्वांना माहिती आहे. भगवान परमात्मा अर्थात प्रभू रामचंद्र आपल्या वानर सैन्य समवेत लंकेकडे प्रस्थान करत होते. लंकेकडे प्रस्थान करत असताना समुद्राच्या तटावरती आले. आणि कुठलंही कार्य करत असताना आधी देवाचं नाव घ्यावं लागतं. मग भगवान श्रीराम प्रभूंनी त्या ठिकाणी काय स्थापन केलं, लिंग स्थापन केलं. ते एक ज्योतिर्लिंग देखील आहे आणि एक धाम सुद्धा आहे. भारतातले मुख्य 4 धाम आहेत, माहिती आहेत ना तुम्हाला? आणि त्याचे उपधाम 4 आहेत. 4 धाम कोणते कोणते? जगन्नाथ धाम, रामेश्वरम धाम, द्वारका धाम आणि बद्रीनाथ धाम. आणि उत्तर भारतातले 4 धाम आहेत, यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ. हे उत्तर भारतातले 4 धाम आहेत. तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्राने लंकेवरती आक्रमण करण्यापूर्वी लिंग स्थापन केलं. त्या लिंगाची पूजा केली, त्या लिंगाला समुद्र स्नान केलं आणि तिथं त्याला नाव दिलं भगवान रामेश्वरम. बोलिए भगवान रामेश्वर भगवान की, रामेश्वर भगवान की. रामेश्वर भगवान स्थापन केलं. पुढे घृष्णेश्वर नावाचं भगवंताने देवगिरीच्या तटावरती, देवगिरी किल्ला आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थित असणारा, देवगिरीच्या तटावरती सुदभी नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी होती सुदेहा. पुत्र नसताने ब्राह्मण लोक निंदा करायचे, निपुत्रिक म्हणायचे, चिडवायचे तिला, निपुत्रिक म्हणून चिडवायचे. अनेक प्रयत्न केले
पण पुत्र काय होत नव्हता. सगळे लोक तिला, गावातले लोक चिडवायचे, निपुत्रिक आहे, पुत्र नाहीये तिला. मग तिना भगवान परमात्म्याचं नित्य नेमाने आराधना करायला सुरुवात केली. नित्य नेम नामी ते पाणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. भगवान परमात्म्याची आराधना करण्यास सुरुवात केली. आराधना करत करत सुदैवाने तिला पुत्र प्राप्त झाला भगवान परमात्म्याच्या कृपेने. पुत्र प्राप्ती झाला, पण सुदैवाची तिच्या नवऱ्याची वृत्ती बदलली. त्या बहिणीबद्दल, तिच्या बहिणीबद्दल मत्सर निर्माण झाला. हाडाचे वैर झाले बहिणीचे आणि भावाचे. वैरत्व निर्माण झालं. जसं की जरासंध आणि शकुनीचं वैरत्व होतं दोघांचं. शकुनी मामा महाभारतातला, फार वैरत्व होतं त्यांचं. मुलगा झाला एकूण तिकून, आईला फार आनंद झाला होता. मुलगा झाल्याच्या नंतर फार आनंद होत असतो, आणि मुलगी झाल्याच्या नंतर त्यापेक्षा जास्त आनंद होतो. पण काय त्या आईचं प्रारब्ध म्हणावं, काय त्या आईने पाप केलं असेल असं म्हणावं. त्या पुत्राचे तुकडे तुकडे केले, आणि ते तुकडे तळ्यात टाकले. त्या तळ्यात घृम्मा नावाचं शिवलिंग प्रगट झालं, आणि त्याला आज घृष्णेश्वर असं नाव दिलं. बोलिये घृष्णेश्वर भगवान की, घृष्णेश्वर भगवान की. या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाची कथा आहे. 12 ज्योतिर्लिंगाची आपण कथा पाहिली. त्याचा सुंदर असा एक श्लोक आहे. सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जवः उज्जैन्या महाकाले ओंकारेश्वर ममलेश्वर पल्ल्या परेले वजनाथंश डाकिन्या भीमाशंकर सेतु बंदे तु रामेश्वर नागेश दारकावनः वारणाश तु विश्वेश्वर त्र्यंबके गौतमी तटे हिमालये तु केदार कृष्णे तु विशालय. एतानि ज्योतिर्लिंगानि सायंकात पठेन नरः सप्त जन्म कृतं पाप स्मरणेन विनश्यति. ज्योतिर्लिंगाचा 12 ज्योतिर्लिंगाचा श्लोकाचा असा महिमा आहे. तर जर सायंकाळी आपण जर त्याचं पाठांतर केलं, अर्थात रोज आपण ते जर म्हटलं, तर सप्त जन्म कृतं पाप स्मरणेन विनश्यति. 7 जन्माचं आपलं पाप, एका जन्माचं नाही, 2 जन्माचं नाही, 7 जन्माचं आपलं पाप नष्ट होत. हा श्लोक पाठ करून घ्या मुलींना. तुम्ही रोज उठल्या उठल्या आपण आपल्या हाताकडे पाहून श्लोक म्हणला पाहिजे. कोणता म्हणला पाहिजे? करग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. आपले जे कर आहेत ना, तिला नमस्कार केला पाहिजे. कराग्रे वसती लक्ष्मी, माझ्या चराचरामध्ये लक्ष्मी तुम्ही वास करा. कराग्रे वसती लक्ष्मी, कर मध्ये तू सरस्वती. सरस्वती माता, मला देखील या हाताने तू शिकण्याची, लिहिण्याची बुद्धी दे. कराग्रे वसती लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. अर्थात त्या कराचं आपण, हाताचं आपण रोज सकाळी दर्शन घेतलं पाहिजे. ज्या आपण पृथ्वीवरती झोपतो ना, त्या पृथ्वीला सुद्धा आपण रोज नमस्कार केला पाहिजे. रोज त्या पृथ्वीला आपण नमस्कार केला पाहिजे उठल्या उठल्या. आपण जेवणाला ज्या ताटावरती बसतो ना, त्या ताटाचा सुद्धा आपण रोज नमस्कार केला पाहिजे. नाही तर भाजी चांगली झाली नाही म्हणून लगेच ताट ढकलून नाही दिलं पाहिजे.
एक वेळचं अन्न सुद्धा काही काही लोकांना मुश्किलीने मिळत असतं. आपण शेतकरी आहोत. आत्ता पाठीमाग या 4-5 दिवसामध्ये 10-15 दिवसामध्ये गॅस बंद झाला होता लखनदादा. गॅस आणि पेट्रोल बंद झालं होतं म्हणून एवढा हाहाकार होता, लोक लाईनीनं थांबत होते. मी तर असा विचार केला मनामध्ये, माझ्या शेतकरी राजाने जर अन्न पिकवल्याचं नाही ठरवलं तर लोक उपाशी मरतील ना. एक वेळेस पेट्रोल डिझेल नसेल तरी लोक वाचतील, एक वेळेस गॅस नसेल तरी लोक वाचतील. चुली आहेत, सरपण आहे, आता पळाट्या निघलेले आहेत. फासं घालून ठेवले की ते आपल्याला वर्षानुवर्ष 1 वर्ष तरी पुरतात. पण मी असा माझ्या मनामध्ये विचार केला, म्हटलं माझ्या शेतकरी राजाने जर अन्न पिकवण्याचं सोडून दिलं तर लोक उपाशी मरतील ना. त्या शेतकरी राजाचं सुद्धा फार मोठं कार्य महाराष्ट्रामध्ये आहे. इतिहास त्यांची नोंद घेतोय. अहो इतिहास नोंद घेतोय माझ्या राजाची. इतिहास नोंद घेतोय माझ्या राजाची. माझ्या राजाने फार कष्ट केलेत आणि त्याची जाण तुम्हाला राहू द्या. विसरू नका माझ्या राजाने, तुम्ही माझ्या राजाने स्वराज्य निर्माण केलंय तुमच्यासाठी, त्याची जाण तुम्हाला राहू द्या. कष्ट केलेत माझ्या राजाने, कष्ट केलेत माझ्या राजाने. जाती जातीत वाटून काय कष्ट केलेत माझ्या राजाने. जाती जातीत वाटून काय कष्ट केलेत माझ्या राजाने. जाती जातीत वाटून काय स्वराज दिले भारताला. स्वराज दिले भारताला. जण त्याची जरा सोरे कष्ट केलेत माझ्या राजाने. जाती जातीत वाटून काय कष्ट केलेत माझ्या राजाने. जाती जातीत वाटून काय स्वराज दिले भारताला. जनताची जरा सुजा. फार गोड लखनजी. मी सुद्धा काल ते गाण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल माळावरती गेलो होतो आम्ही दर्शनाला, गाण्याचा प्रयत्न केला. पण काय असतं ना, देव एकाला एक गुण देतो आणि एकाला एक गुण देत नाही. तसं लखनजींचं फार गाणं गोड आहे. आपण तर ऐकलं, मी महिला मंडळाच्या लखनजी तुमच्याविषयी प्रतिक्रिया ऐकल्या. फार गोड आवाज आहे तुमचा. एका लखनजी करता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. फार गोड ज्यांचा आवाज आहे. आपल्या राजाने कष्ट केलेत ना, तर मग विसरू नका, विसरू नका. आपल्या राजाने आपल्याकरिता फार मोठे कष्ट केलेले आहेत आणि त्यांना जाती जातीत तर कधीच वाटू नका. आपल्या राजाने आपल्यासाठी फार कष्ट केलेले आहेत आणि त्यांना काय करा, तर जाती जातीत वाटू नका. स्वराज्य दिलंय आपल्याला. स्वराज्य श्रींची इच्छा, हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. पुढे सगळ्यात महत्वाची कथा सांगितलेली आहे, शिवरात्रीची कथा. माझी सर्व आपल्या येनोराकर ग्रामस्थ तरुण मित्र मंडळींना विनंती आहे की आपण समोर येऊन या ठिकाणी बसण्याची कृपा करावी. कार्तिक दादा
सगळ्यांना बोलवा ना तिकडे, सगळ्यांना, युवराज दादा सगळ्यांना बोलवा ना तिकडे. महाशिवरात्रीची कथा त्या ठिकाणी आलेली आहे. महाशिवरात्रीची कथा सगळ्यांना आता ही माहीत आहे. एक त्या ठिकाणी भिल्ल महाशिवरात्रीच्या दिवशी त्याला हरणीची तो शिकार करण्याकरिता वनामध्ये गेला. वनामध्ये गेल्याच्या नंतर त्याला हरण काय सापडली नाही, पण तो एका बेलाच्या झाडावरती जाऊन बसला. त्याला माहीतच नव्हतं खाली शिवपिंड आहे म्हणून. शिवरात्रीची कथा आली. त्या ठिकाणी त्या बिल्लाने एक बिलवदळ उचलावं, खाली टाकावं. या इकडे समोर बसाला. बिलवदळ उचलावं, समोर पिंडीवर टाकावं. बिलवदळ उचलावं, पिंडीवर टाकावं. त्या ठिकाणी भगवान त्याला शिव प्रसन्न झाले. पुढं काय मागितलं त्यांनी? हरणीच्या मनातलं मला कळू देते. त्यांनी मागितलं हरणीचा ज्यावेळेस तो धारदार शस्त्राने वध करणार होता, तितक्यात हरणीच्या त्याला मनातलं कळलं मला मारू नको. का मारू नको मला? माझा वत्स अर्थात माझा मुलगा, माझी मुलगी गुफेमध्ये आहे, गुहेमध्ये आहे. त्यांना माझा विरह सहन होणार नाही. तू त्यांना मला मारू नको. तू मला मारायचंच असेल ना तुला, मला माझ्या पिलाला भेटून येऊ दे, नंतर तू मला मार. मला माझ्या पिलाला भेटून येऊ दे, नंतर तू मला मार. त्यावेळेस तो हरण तो भिल्ल सुद्धा त्या हळवीला मारत नव्हता. माझ्या कुटुंबाला भेटून येऊ दे. मग त्या भिल्लाला सुद्धा भगवान परमात्म्याने आपल्या चरणाजवळ जागा दिली. एवढं या शिवमहापुराण कथेचं महात्म्य आहे. आपण जी शिवमहापुराण कथा मनाभावातून जर ऐकली तर आपला देखील नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला तो उद्धार आपला करून घ्यायचा आहे. आपल्याला आपला उद्धार तो करून घ्यायचा आहे. म्हणून आपण नियमितपणे रोज का होईना त्या शिवाची पूजा केली पाहिजे. एवढ्याचा उद्धार झाला, एवढ्या जणांचा उद्धार झाला. आपण पाहिलं 12 ज्योतिर्लिंगाची कथा मी तुम्हाला सांगितली. त्या कथा सर्व कथा आपण एक रूप चित्ताने ऐकल्यात. त्यांचा देखील उद्धार झाला. नेमका आपला का उद्धार होणार नाही? आपला सुद्धा होईल उद्धार. आपण सुद्धा त्या उद्धाराकरिता प्रयत्न केला पाहिजे. आजची कथा आणखी खूप सांगण्यासारखं आहे, पण आपली कथा या ठिकाणी आज संपन्न होत आहे. ज्या तरुण मित्र मंडळींनी फार मोठा अथक परिश्रम घेऊन या ठिकाणी कथा आयोजित केली, सर्वच आमचे येनुराकर ग्रामस्थ मंडळी असतील, फार कष्ट करतात. हे तरुण मित्र मंडळी या कथेकरिता फार कष्ट करीत राहतात. रात्री 1-2 वाजेपर्यंत भांडे घासतात. सकाळी सुद्धा उठून लवकरच ते स्वयंपाकाकडे जातात. रात्री त्यांनी 3 का 2:30 का 2 वाजेपर्यंत ते भांडे घासत होते. मी म्हटलं वा तुम्ही तुमचं चालू द्या, मी माझं चाललो म्हटलं झोपायला. आम्ही इथं झोपणे आली म्हणून रात्री विठ्ठल माळावरती झोपायला गेलो होतो. आमचे सर्वच जिवलग मित्र मंडळी, आता अवगुण आपला सांगितला नाही पाहिजे माणसाने, पण मला मागच्या वर्षी या ठिकाणावरनं कथा झाली माझ्या कथा ऑलरेडी पहिल्यांदा झाल्या होत्या, पण छोट्या खाली झाल्या होत्या. मागच्या वर्षी या ठिकाणावरनं माझी मोठा कथा झाली. पण तुमचं माझ्या पाठीमागं काय, तुमच्या ब्रजंगबलीची माझ्या पाठीमागं कृपा झाली, तुमची सर्वांची कृपा झाली. त्याच्यानंतर माझ्या भरपूर कथा महाराष्ट्रामध्ये झाल्या. पहिल्यांदा सुरुवातच मी तुमच्या गावामधून केली होती. आणि तुमचं सुद्धा माझ्यावरती फार प्रेम आहे. मला अनेक गावचे लोक म्हणत असतात, अनेक गावचे जाऊ द्या, पलीकडच्या गावाच्या सुद्धा मला महिला म्हणत असतात, महाराज तुम्हाला पलीकडच्या आमच्या येनुऱ्यातल्या लोकांचं तुमच्यावरती फार प्रेम आहे. काय ते तुमच्या डोक्यावरती फुलं टाकतात, काय तर तुमचा ते आदर करतात, काय तुमचं ते तुमच्यावरती प्रेम करतात. म्हटलं ते माझ्यावरती प्रेम करत नाहीत, माझ्या कलावरती ते प्रेम करतात. लय खरंच माझ्यावरती येनुराकर ग्रामस्थांचं फार प्रेम आहे.
मी परवा दिवशी नारायण भाऊ खोटं नाही बरं काय, परवा दिवशी मी चहा घ्यायला गेलो होतो, त्या सगळ्या होत्या तिथं, 10 जणी आल्या होत्या मला भेटायला. महाराज तुम्ही किती छान सांगता म्हणे कथा. आता म्हटलं आई तुमचीच कृपा आहे महाराज. त्या म्हणू लागल्या की आमची तर कृपा आहेच, पण येरोराकरांची सुद्धा कृपा आहे. ते काय तुमच्यावरती प्रेम करतात, तुम्ही जाताना तुमच्या अंगावरती फुलं टाकतात, तुम्हाला ते स्टेजवरती बसवतात. एवढ्या मोठ्या स्टेजवरती त्यांनी तुम्हाला बसवलं. खरंच ही माझ्यावरती फार मोठी येरोराकरांची कृपा आहे. इथूनच मी कथेला सुरुवात केली. मी माझ्या पहिल्या कथा छोट्या झालेल्या आहेत, पण मोठी कथा माझी याच ठिकाणावरनं झाली. पण तुमच्या बजरंगबलीची कृपा, तुमच्या सर्वांचा, महिला मंडळींचा आशीर्वाद, सर्व माता भगिनींचा, पुरुषांचा आशीर्वाद माझ्याकडे लाभला आणि मी त्याच्यानंतर फार कथा केल्या. माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, कथा करण्याकरता रोज दरवर्षी मला ते भाग पाडतात. ते म्हणतात असं महाराज काही का होईना 4 दिवसाची का होईना आपल्याला कथा करायची. मी म्हटलं होतं यंदा त्यांना आपण 7 दिवसाची कथा करू. ते म्हणे महाराज आमचं गाव लय लहान आहे. म्हटलं मी पाहिलंय मोठा नाही, मी पण तुमच्यावरच लहानच आहे. आणखी आमचे नारायण भाऊ म्हणत असतात, मी जर म्हणलं त्यांना नारायण भाऊला राहुल भाऊला 7 दिवसाची कथा करू, ते म्हणतात महाराज आमच्या घरावरचे पत्र ऐकावं लागते ना मला. त्यांना मी म्हणत असतो की भगवान परमात्मा आपल्याला काहीच कमी पडू देत नाही. अहो इतकं छोटं गाव आहे, आमचं गाव याच्यापेक्षा मोठं आहे. तुमच्या गावापेक्षा 4-5 पटीने आमचं गाव मोठं आहे, पण आमच्या गावात एवढा कार्यक्रम होत नाही मोठा. एकदम छोटासा कार्यक्रम होत असतो, पण आपल्या 20च घराने काय कार्यक्रम केला. एकदा तुमच्या करतात, तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या तरुण मित्रमंडळी करतात, फार अट्टाहासाने कार्यक्रम करतात. हे पंक्ती सुद्धा फार मोठमोठाले पंक्ती असतात. रोज मिष्टान्न आहे पंक्तीला. पहिल्या दिवशी चक्की होती, दुसऱ्या दिवशी शिरा होता, तिसऱ्या दिवशी जिलेबी होती, आणि आज सुद्धा आमच्या पिंटू